जेन झी म्हणतो, पण त्यांची पण मतं आहेत आणि त्यांची पण मतं तितकीच ठाम आहेत, फर्म आहेत आणि पुढे त्यांची मतं ते कसे घेऊन जातील त्यांचा आराखडा पण तयार आहे. म्हणजे इतकं एखाद्या आपल्या आयडियावर काम करणारी ही आत्ताची जनरेशन आहे आणि ती कोणाकडे पाहणार, तर त्यांच्या समवयीन किंवा वयाच्या जवळच्या अशा नेत्याकडे की जो त्यांना वाटतोय की काहीतरी बदल घडवू शकेल. नाही, आणि आता कसं झालं, नेतृत्वाला देखील वाव देणं. म्हणूनच सांगितलं की यंगस्टरनी पण ह्या क्षेत्रात खूप चांगलं यायला पाहिजे. आणि जेनझीचा जो आहेत ना, आता जे पुढचे मतदार तेच आहेत सगळे, ह्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आतापर्यंत वोटिंग जर पाहिलं असेल तर पूर्वीचे मतदार तितके अवेअर नव्हते. नाही, तितके हे अवेअर आहेत, तितके हे आत्ताचे अपकमिंग मतदार हे अवेअर आहेत. त्यामुळे नेता म्हणून देखील हे चॅलेंजिंग आहे. आणि त्याच्यात एक गोष्ट तुझ्या ध्यानात आले का की त्यांनी जो काळ बघितला तो त्यांनी मोदीजींचाच काळ बघितलाय. सो कम्पेअर ते काँग्रेस बरोबर नाही करत. खरं जेनझी कम्पेअर करतात ते मोदीजींबरोबर कम्पेअर करतात. सो तुम्ही पहिले ज्या वेळेस मुख्यमंत्री असल्यापासून किंवा पंतप्रधान असल्यापासून काय केलं, आणि जेनझींचं जे थिंकिंग प्रोसेस आहे ना, ते तुम्ही बघत नाही. ते मी पुण्यात काय केलं, मी मुंबईत काय केलं, ते ऑलरेडी देश आणि वर्ल्ड आणि आज त्यांच्या फोनवर सगळं अवेलेबल आहे. सो दे थिंकिंग इंटरनॅशनली. हां, आणि त्या दृष्टीने ते विचार करतात आणि तीच कम्पेअर ते त्यांच्याशीच करतात. मग आता हे असं आता हे काय करतात. सो त्या नेत्यामध्ये सुद्धा तो माइंड गॅप असता कामा नये. म्हणजे आमची पिढी कम्पेअर केलं की अरे काँग्रेसनी बघा काही केलं नव्हतं जे मोदीजींनी केलं, पण ती पिढी ती कम्पेअर अशी नाही करत आहे. ते म्हणतात की तिकडे हे असं चाललंय, मग तुम्ही आमच्यासाठी काय आता काय करताय. खरंय. त्यामुळे आता खरं तर नेत्यांना हे फार चॅलेंजिंग आहे. कारण आत्ताची जी जनरेशन आहे त्यांना त्यांच्या ज्या डिमांड्स आहेत त्या ॲब्झॉर्व करून त्यांना जे हवं आहे ते देणं, मतदात्याला ते देणं ही त्यांची देखील गरज झालेली आहे. त्यामुळे खरं तर नेत्यांना अधिक अवेअर असणं आणि अपडेटेड